नमस्कार. सध्या बघा जगभरात एक आर्थिक वादळ घोंगावतंय. अनेक मोठे मोठे देश त्यात हेलकावे खात आहेत. पण या सगळ्यात भारताची अर्थव्यवस्था मात्र सुसाट पुढे चालली आहे. आता प्रश्न हा आहे की हे होतंय तरी कसं? तर नवीनतम अधिकृत सर्वेक्षण काय म्हणतंय, चला तेच समजून घेऊया. आपली गोष्ट सुरू होतीये एका वादळी समुद्रापासून. आणि ही काही फक्त कल्पना नाहीये, तर आजच्या जागतिक आर्थिक परिस्थितीचं हे अगदी खरंखुरं चित्र आहे, जिथे प्रत्येक देश आपलं जहाज कसं तरी करून वाचवण्याचा प्रयत्नात आहे. म्हणजे आता बघा, आर्थिक निर्णय फक्त नफा-तोट्याच्या हिशोबावर घेतले जात नाहीयेत. नाही, ते आता सुरक्षा आणि राजकारणाच्या एका मोठ्या बुद्धिबळाच्या पटावर खेळले जात आहेत. आणि इथे एक जरी चुकीची चाल झाली ना, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. मग हे आर्थिक वादळ नक्की बनलंय तरी कशाचं? तर ते बनलंय वाढत्या आंतरराष्ट्रीय संघर्षांचं, व्यापारावरच्या बंधनांचं आणि अगदी तंत्रज्ञानावरच्या नियंत्रणाचं. ही आव्हानं म्हणजे जणू काय या वादळातल्या मोठमोठ्या लाटाच आहेत. तर मग या सगळ्या जागतिक गोंधळात, या वादळाच्या अगदी मध्यभागी भारत नक्की कुठे उभा आहे? तो या लाटांमध्ये गटांगळ्या खातोय की आपलं जहाज अगदी सुरक्षितपणे पुढे घेऊन जातोय?